मदारी बिल संशोधन के नाम पर एक्ट निरस्त करने का आरोप लगाते हुए मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिति कृति समिति ने मदारी भवन में आयोजित कृति समिति बैठक में सरकार के खिलाफ जोरदार यलगार पुकारते हुए सरकार के विरुद्ध 14 दिसंबर को एपीएमसी बंद का ऐलान कर दिया है। इस बैठक में माथाड़ी नेता नरेंद्र पाटिल, विधायक शशिकांत शिंदे, वरिष्ठ कामगार नेता बाबा अड़ाव, श्रमिक नेता अविनाश रामिष्ठे, बलवंतराव पवार सहित विभिन्न संगठनों के पदाधिकारी उपस्थित थे। इस दौरान कामगार नेताओं ने कहा कि सरकार का ध्यान खींचने के लिए यह एक दिवसीय आंदोलन किया जाएगा और अगर फिर भी सरकार ने इससे कोई सुध नहीं ली तो आंदोलन को और तीव्र किया जाएगा। मागच्या अधिवेशनामध्ये कामगार मंत्र्यांनी काही बिलं आणली होती। त्या बिलामध्ये माथाडी कामगार कायदा सुधारण्याच्या नावाखालीची जी बिलं ही खरी माथाडी कामगार कायदा उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावरची होती। खरे जे खंडणी मागणाऱ्या माथाडी कामगारांना, खंडणी मागणाऱ्या टोळ्यांना, जे उद्योगपती माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या त्या बिलामध्ये तरतूद नसून मूळ कामगार कायदाच उद्ध्वस्त करण्याचा कट कारस्थान राज्य सरकारने केल्यामुळे आमचा त्याला पूर्णपणे विरोध आहे। सातत्याने विरोध दर्शवल्यानंतर ही बैठक लागत नसल्यामुळे हा आमचा 14 तारखेचा बंद त्या ठिकाणी निश्चित आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक संघटना या ठिकाणी कार्यरत आहेत, प्रत्येक बाजार समित्या ज्या ठिकाणी चढ उतार करणारे नोंदित माथाडी कामगार आहेत, असे सर्व माथाडी कामगार माल धक्के, ट्रान्सपोर्ट, अन्नधान्य मार्केट, भाजीपाला मार्केट, फ्रूट मार्केट, इवन दो त्या ठिकाणी कंपन्या यामधलाही माथाडी कामगार त्या ठिकाणी आपला कामगार कायदा वाचवण्याकरिता त्या ठिकाणी एक दिवसाच्या लाक्षणिक बंदमध्ये सामील होणार आहे। विधेयक क्रमांक 34 हे मागच्या अधिवेशनामध्ये राज्य शासनाच्या वतीने माथाडी कायद्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आणलं होतं आणि या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील माथाडी कामगारांनी आंदोलन केलं आणि हे विधेयक मागच्या अधिवेशनामध्ये संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। संयुक्त चिकित्सा समितीमध्ये महाराष्ट्रातील माथाडी प्रमुखांना बोलून, मालक प्रतिनिधींना बोलून त्यांची भूमिका सुद्धा या ठिकाणी विशद करण्यात आलेली होती। सगळीकडे सांगण्यात येतं की या माथाडी कायद्याचा दुरुपयोग होतोय, त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून खंडणी वसुली किंवा वेगळ्या प्रकारच्या लोक त्यांचा प्रवेश झालेला आहे म्हणून हा कायदा आणलेला आहे। परंतु ज्यावेळेला आम्ही चर्चेला बसलो त्यावेळेला आम्ही बघितलं त्या विधेयकामध्ये या कायद्याच्या मध्ये जो बदल दाखवलेला आहे तो मध्ये कुठल्याही प्रकारचं याला बंधन घालण्याचा उल्लेख केलेला नाही आणि हे विधेयक दाखवलं जातंय एक आणि त्याचा उद्देश वेगळा दाखवला आणि तो विधेयकाचा उद्देश वेगळा असं आमचं मत झालेलं आहे। हे करत असताना अजून संयुक्त चिकित्सा समितीचा अहवाल यायचा आहे, परंतु हिवाळी अधिवेशन 7 तारखेला सुरू होत आहे आणि 7 तारखेला हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना कदाचित घाई गडबडीत परत हे बिल आणण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारची भीती ही माथाडी कामगार आणि माथाडीच्या आमच्या संयुक्त समितीला आहे आणि या विधेयकाच्या मध्ये आमचं स्पष्ट म्हणणं आहे हे विधेयक माथाडी कायदा 80% रद्द करण्याचा आहे, ज्याने उद्योगधंदे आधुनिकीकरणाच्या नावाखाली आणि पूर्वीच्या माथाडी कायद्याच्या चौकटीमध्ये जे सेक्शनमध्ये माथाडी कायदा पूर्णपणाने सुरक्षित होता तेच सेक्शन काढून एका महामंडळाच्या माध्यमातून एकत्रित करून हे सगळे अधिकार केंद्रित करण्याचा प्रयत्न होता असं आम्हाला शंका आहे। म्हणून आमचा एक निर्णय झालेला आहे की चालू अधिवेशनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हे विधेयक येऊच नये, किंबहुना 14 तारखेच्या आमच्या संपाचा निर्णय घेत असताना सरकारचं लक्ष वेधित असताना आमचं स्पष्ट म्हणणं आहे की हे विधेयक रद्द करावं आणि या विधेयकाच्या ऐवजी ज्याचा माथाडीचा गैरवापर होतो त्याच्या संदर्भामध्ये आम्ही ज्या काही सूचना करणार आहोत आम्ही ते बंधन करण्यासाठी आम्हाला जे काही या ठिकाणी म्हणणं मांडायचं आहे ते लेखी स्वरूपात सरकारकडे देतो, पण ते देत असताना हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आमच्या निवेदनाचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांनी आमच्यासाठी स्वतंत्र एक बैठक तत्काळ लावावी आणि त्या बैठकीमध्ये
सरकारची भूमिका स्पष्ट करावी आणि सरकारची भूमिका स्पष्ट होत असताना हे विधेयक रद्द करावं आणि दुरुस्तीच्या बाबतीमध्ये आदेश काढावे अशी प्रामुख्याने आमची मागणी आहे. आणि या मागणीच्या बाबतीमध्ये 14 तारखेचा सर्वानुमते बंद करण्याचा, लाक्षणिक बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. याबरोबर जर या संदर्भामध्ये परत काही बैठक किंवा सरकारने गांभीर्य घेतलं नाही तर पुढच्या टप्प्यामध्ये परत संयुक्त समिती, आमची जी कृती समिती आहे ती बैठक करेल आणि पुढची आंदोलनं तीव्र करतील. अण्णासाहेब पाटील साहेबांनी जो कायदा माथाडीचा महाराष्ट्रात उभा केला त्याच्या अनेक घटकांना तसेच कायदा लागू करण्याचा एका बाजूला सरकार निर्णय घेत आहे. तोच कायदा रद्द करण्याचा जर त्या ठिकाणी प्रयत्न होत असेल तर त्याचा आमचा विरोध आहे. सरकारने याचं गांभीर्य घ्यावं. मी असेल, बाबा आढाव असेल, नरेंद्र पाटील असतील, बळवंतराव, आमची सगळं संयुक्त कृती समिती आहे की आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ, कामगार मंत्र्यांची वेळ घेऊ आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी 14 तारखेचं लक्ष वेधित असताना तत्काळ बैठक नागपूर अधिवेशनामध्ये आमची घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. नाहीतर 14 तारखेला संप हा लाक्षणिक होईल अशा प्रकारचा इशारा आम्ही सरकारला देऊ. 14 तारखेच्या बंदमध्ये महाराष्ट्रातल्या आमच्या संघटना यामध्ये भाग घेतील. हे सांगत असताना एक मुद्दा पत्रकारांना मला मुद्दाम सांगायचा आहे. या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये तळागाळातल्या ज्या असुरक्षित कामगारांना संरक्षण देण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यात आपल्याला माहिती असेल की रोजगार हमी कायदा हा कायदा महाराष्ट्रातच झाला. प्रकल्पग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनाचा कायदा महाराष्ट्रातच झाला. माथाडी कामगार कायदा हा कायदा आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. हा कायदा असुरक्षित कामगारांना, हमाली करणाऱ्या लोकांना संरक्षण देणारा कायदा यशवंतराव चव्हाणांच्या काळात त्यांनी दिला शोध पाडून इथं केला. आज तो कायदा मोडीत काढण्याचं जे कारस्थान चाललेलं आहे ते हाणून पाडण्याचा आमचा निर्धार आहे. एकेन प्रकाराने चाललेलं आहे. म्हणजे आम्ही वाटाघाटी करायची मागणी, चर्चा करायची मागणी करतो तर त्यालाही द्यायची नाही आणि परस्पर गोष्टी करायच्या, ही गोष्ट माझ्यासारख्या माणसाला तर अजिबात चालणार नाही. कारण या कायद्याची जी निर्मिती झाली त्यात अण्णासाहेब पाटील तसे होते, मनोहर कोतवालजी होती, ही सगळी मंडळी होती. हा कायदा युनेस्कोने, मला पत्रकारांना मुद्दाम सांगायचं आहे की युनेस्कोने सुद्धा याचा गौरव केलेला आहे की जिथे मालक मजुराचं स्पष्ट नाही तिथे तिथल्या कामगारांना, असंख्य कामगारांना हा कायदा कसा संरक्षण देतो. इथं पाहायला येतात लोक, सगळे करतात. तो कायदा मोडीत करण्याचं कारस्थान इथं चालावं काही गुंडांच्या नावाच्या नाखाली, ज्या गुंडांचा काहीही आमच्या कायद्याशी संबंध नाही, ते माथाडी मंडळाचे सभासद नाही आहेत, ते काही नाहीत त्यांचा. परंतु आम्ही गुंडगिरी मोडली पाहिजे याच्याबद्दल आम्ही एकमत आहोत. गेली 50 वर्ष आम्ही जे चालले, ज्या एकाची 50 वर्ष होत आहेत, अशा वेळेला माझ्यासारख्या माणसाला जी मी उभी आहे त्यात घालवली त्याला हे मला वाटत नाही. यापूर्वी आम्ही जे पत्र दिलं आहे ती पत्रं आपल्यापर्यंत आलेली आहेत, परंतु तरी एक लोकशाहीमध्ये सतत घंटा वाजवत राहिले पाहिजे. तेव्हा आम्ही अपेक्षा करतो बाकीचेही प्रश्न आहेत ते जरी असले तरी हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि या जीवन मरणाच्या प्रश्नामध्ये इतकंच नव्हे तर या कायद्याकडे राज्यातल्या मोलकरणी, रिक्षाचालक, कागदपत्र गोळा करणाऱ्या महिला, हे सगळ्या म्हणतात आम्हाला कायदा पाहिजे, माथाडी कायद्यासारखा कायदा मागतात. बांधकाम कामगार मजूर, शेत मजूर, आम्हाला माथाडी कायद्यासारखा कायदा पाहिजे. का? जीवनाच्या उतार वयात एक सामाजिक संरक्षण आणि काहीतरी इज्जतीने जगण्याचं जे साधन आहे, ज्याला प्रॉव्हिडंट फंड म्हणतात, त्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. तेव्हा मला असं वाटतं, म्हणून आम्ही आमचं असं म्हणणं आहे की आपलं काहीतरी सहजपणे हे करणार असतील. बाकीचे प्रश्न अनेक आहेत, परंतु हा प्रश्न आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नावर जर सरकार असं बेफिकिरी दाखवत असेल तर त्याकडे जनतेचंही लक्ष बदलण्यासाठी 14 तारखेचा जो बंद आहे त्या बंदमध्ये आम्ही आमच्या पूर्ण ताकदीनिशी सामील होऊ. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.